गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनंती करतो की त्यांनी महर्षी व्यासांच्या जीवनचरित्रावर आपल्याला मार्गदर्शन करावं। ज्येष्ठ पर्यवेक्षक के.व्ही. कांबळे सर, जामदार सर, पार्लमेंट प्रमुख व सहशालेय कार्यक्रमाचे प्रमुख एस.एस. कांबळे सर, के.बी. पाटील सर, चव्हाण सर, ठाकूर सर व इतर सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थ्यांचा मागचे विद्यार्थी पण वरचे विद्यार्थी पण लक्ष्मी माहितीचा आहे। मी जास्त वेळ घेणार नाही आहे। ज्यांनी मला जन्म दिले असे आई वडील आणि मला संस्कारित केले, त्यानंतर लौकिक व आध्यात्मिक शिक्षण देऊन मला ज्यांनी घडवले असे सर्व गुरूंना मी शतशः त्यांच्या चरणावर वंदन करून मी गुरुपौर्णिमेबद्दल काही माहिती मी तुम्हाला देणार आहे। पण आषाढ महिना सुरू झाला की आपल्याला सणाला सुरुवात होते। त्यामध्ये पहिला दिवस आषाढाचे प्रथम दिवस आहे, म्हणजे कालिदास जयंती। त्यानंतर आषाढ पौर्णिमेच्या अगोदर आषाढी एकादशी येते। सर्वांना माहित आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्याची पूजा आपण करतो पांडुरंगाची। मग येते आषाढ पौर्णिमा। आषाढी पौर्णिमा म्हणजे ज्याला आपण गुरु पौर्णिमा म्हणतो। आणखी एक नाव आपण म्हणतो, तुम्हाला माहित असेल, त्याला आपण व्यास पौर्णिमा असं देखील म्हणतो। व्यास पौर्णिमा म्हणजे काय किंवा व्यास पौर्णिमा का म्हटलं जाते त्याबद्दल 2 मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। बघा, महर्षी व्यास ज्यांनी महाभारताची रचना केली हे सर्वांना ज्ञातच आहे, अवगत आहे। महर्षी व्यासाने फक्त महाभारताचीच रचना केली नाही आहे, महाभारतासारखे आणखी 18 पुराणांची देखील रचना केली आहे। किती? 18 पुराणांची देखील। संस्कृत विद्यार्थ्यांना माहित आहे, श्लोक पण येतोय, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पाठाय परतुर्यम् असं म्हणतो। म्हणजे 18 पुराणांची रचना केली। आणि जे आपल्याकडे आता 4 वेद आहेत, कोणते माहिती आहेत ना सर्वांना? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। हे 4 वेद जे होते पूर्वी ते सगळे एकत्र होते, जे मंत्र ऋचा म्हणतो आपण त्यांना, ते सगळे एकत्र होते। त्यानंतर त्यांना वेगळे करण्यात आलं। ते वेगळे करण्याचं काम ज्यांनी केले ते होते व्यास महर्षी म्हणूनच। आणि कधी हो, अलीकडं 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी नाही तर 5000 वर्षापूर्वी त्या वेदांचं त्यांनी काय केलंय, वेगवेगळ्या 4 वेदामध्ये त्या मंत्रांचा विभाग त्यांनी केले, विभाग केले। म्हणूनच आता गणित तुम्हाला विषय आहे, गणित आहे, व्यास असा एक शब्द येतो गणितामध्ये। व्यास म्हणजे काय? व्यास म्हणजे मला वाटतं वेगवेगळ्या करणे, वेगवेगळ्या करण्यासाठी व्यास शब्दाचा अर्थ येतोय। त्यामुळे त्यांना व्यास महर्षी व्यास म्हटले गेलं। त्याचं खरं नाव काय आहे? ऍक्च्युली त्याचं नाव होता कृष्णद्वैपायन। कृष्णद्वैपायन म्हणजे काय? ते जन्मतः कृष्णवर्णी होते, त्यामुळे त्यांना त्या नावालाच कृष्ण म्हटले। आणि द्वैपायन म्हणजे त्यांनी बेटावर जाऊन, म्हणजे एका टाकून जाऊन ते तिथं तपश्चर्या करू लागले आणि तिथेच त्यांनी महाभारतानंतर 18 जे ग्रंथ आहेत त्याची रचना केली। म्हणून त्याला कृष्णद्वैपायन असं म्हटलं जातं। त्याचं जन्माचं नाव फक्त कृष्ण असा होता, त्यानंतर ते कृष्णद्वैपायन झाला। आणि नंतर त्यांनी या जे वेदांना वेगळे केल्यामुळे त्यांना व्यास असं म्हटले गेले। आता पण आपण म्हणतो, सुरुवातीला काय म्हणतो आपण, व्यासपीठ असं म्हणतो। व्यासपीठ याचा अर्थ होतो, व्यास म्हणजे त्या अर्थानच त्यांना सन्मान दिला जातोय। का सन्मान दिला जातोय? कारण व्यास ऋषींनी म्हणायचं असं तुम्हाला सांगितलं की
जे एवढा अफाट ज्ञानी होते की त्यांनी वेदाची रचना म्हणजे जी केली होती त्यांना विभक्त केले. त्यानंतर महाभारतामध्ये मला सर्वांना माहिती आहे बरेचसे आज आपण वेगवेगळे श्लोक म्हणतो, मंत्र म्हणतो किंवा संस्कृतचे विद्यार्थी श्लोक शिकत असतात. काही वेळेला पाठांतर करावं की थोडंसं आपण काय होते सर्वात जास्त टेन्शन कसं येते आपल्याला. किती श्लोक असतात तो एक 5-10 श्लोक 10-20 वर्षांनी महाभारताची रचना केली. त्या महाभारताची रचना करत असताना त्यामध्ये किती श्लोक आहेत केले 1,00,000 श्लोक आहे. किती 1,00,000 श्लोकाचे महाभारत आहे. म्हणून त्याला महाकाव्य म्हटलं गेलं. कारण महाकाव्य एवढं मोठं महाकाव्य आजपर्यंत कोणी रचलेलं नाही. त्यामुळे त्याच्या ज्ञानामुळे आज व्यासपीठ असं म्हणतो आपण. म्हणजे ते भारदस्तपणा ते मोठेपणा ते भानता आपण त्या पीठाला पण देतो. म्हणजे व्यासपीठ आपण देतो असे व्यासपीठ. पण त्या व्यासांच्या बद्दल सांगताना मी थोडंसं गुरुच्या बोलतो. गुरु म्हणजे कोण? गुरु शब्दाचा अर्थ मराठीमध्ये तर माहीत असेल सर्वांना. गुरु लघु असेल बरोबर ना. तुम्ही महात्मा वगैरे शिकताय, नृत्य शिकताय, त्यामुळे गुरु लघु असे जे काही त्यात म्हटलं जातं. गुरु म्हणजे महान मोठे, जे मोठे आपल्याला असतील आपल्याला जे ज्ञान दिले असतील. जसे प्रथम गुरु ज्याला आपण म्हणतो ते कोण हो? आई वडील. आणि प्रथम पाठशाळा म्हणजे घर जिथून आपल्या संस्काराला सुरुवात होतात. म्हणून असं म्हणत आहे आई वडील प्रथम गुरु त्यानंतर माझे जीवन सुरू. म्हणजे जीवनाला सुरुवात होते आई वडिलांपासून. कारण तिथंच आपण पहिल्यांदा संस्कार घेतो. ते संस्कार असं म्हटलं जाते की बाळा जन्माला येण्यापूर्वी ज्यावेळी आईच्या पोटात येतो 3ऱ्या महिन्यापासून बाळाला सगळ्या गोष्टी समजावं लागतात. आई जे विचार करते, आई त्या बाळासोबत बोलत असते. त्यानंतर ते 3 महिन्यापासून सुरू झालेला प्रवास आहे. 3 वर्षापर्यंत त्याला जे संस्कार दिले जातात ते लहानपणी तेच आयुष्यभर संस्कार राहतात असे म्हटले जातात. म्हणून सगळ्यात जास्त महत्व जे कोणाला दिले असेल तर ते आई गुरु. आई गुरुंना प्रथम आपण वंदन केलं पाहिजे. आणि बघा दररोज उठून तुम्ही आई वडिलांचे पाया पडा नमस्कार करा असं म्हणणार नाही. परंतु त्या आई वडिलांच्या बद्दल आदरयुक्त भाव आपले असले पाहिजे. त्यांना आपण आपल्यासाठी जे त्यांनी राबत असतात किंवा जे काही कार्य करत असतात किंवा ते जे आपल्याला संस्कार दिलेले आहेत त्या गोष्टीचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण हे संस्कारच आपल्याला जीवनाचं शिदोरी म्हणून भविष्य काळ देत असतात. त्यामुळे आपण आई वडिलांना कधी विसरू नये. आणि प्रथम गुरु आहे. तर प्रथम गुरुसोबतच आपण आपले जीवनाचे शिल्पकार म्हणून जे नंतर येतात मग ते शाळेतले गुरु असतील किंवा समाजात पण देखील आपण जिथं वापरतो तिथं पण आपण कोणी ना कोणी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. ते सगळेच. म्हणून काही वेळा असं म्हणतो आज ज्ञात आणि अज्ञात सर्व गुरूंना माझे नमन. म्हणजे काय अज्ञात म्हणजे काय? काही वेळा आपल्याला न कळतच आपल्याला काय होतो आपल्यापेक्षा वयाने मोठे असू दे किंवा लहान असू दे आपल्याला काही ना काही मार्गदर्शन केले असतात. काही ना काही आपल्याला चांगली शिकवण दिली असतात. त्या सर्वांना खरोखर आपण आठवण केलं पाहिजे. कारण त्यांचा स्मरण केल्यामुळेच आपण देखील मोठे होतो. कारण कसं होते एक हिंदीमध्ये एक श्लोक दो आहे गुरु से ज्ञान मिळता है और ज्ञान से हम गुरु बनते हैं. म्हणजे काय म्हणजे गुरुपासून आपल्याला ज्ञान होतं आणि त्या ज्ञानामुळेच आपण गुरु म्हणजे महान बनतो. म्हणजे जे आपल्याला महान करण्यासाठी कारणीभूत असतात ते महत्वाचे जे गुरु असतात. म्हणूनच श्लोक आहे प्रत्येक बरोबर दिला आहे तुमच्या वर्गात. म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणाले सर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तर काय सांगू गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश्वर आहे आणि गुरुला परब्रह्माची उपाधी दिली आहे. ब्रह्म विष्णू महेश म्हणजे कोण आहे त्यांना सुरुवात काय ब्रह्म काय करतो? ब्रह्म आपल्याला निर्माण करणारा बरोबर निर्माता म्हटलं जाते. आणि विष्णू पालन पोषण करणारा सांगतो. आणि महेश्वर काय करतात? संहार करणारा म्हणजे नाश करणारा. आणि परब्रह्म म्हणजे या सगळ्यांच्यावर
नियंत्रण ठेवणार, त्यांना परंपरा म्हणताय. आता विचार करा तुम्ही म्हणा ठीक आहे जन्म देणारा आपण होऊ शकतो, म्हणजे आपल्या चांगले संस्कार घडवले ते गुरुकर्मा, ज्याने आपल्याला त्या संस्कारांना वाढवले, बरोबर ना, त्याचं पालन पोषण केले असे कोण? विष्णू, म्हणजे गुरु विष्णू म्हणतात. महेश्वर म्हणजे आपण नाश करणारे गुरु नाही. ज्यावेळी आपल्याला चांगले संस्कार चांगले ज्ञान आपल्याला देत असतात त्यावेळी आपल्याकडे जे काही दुर्गुण आहेत, वाईट गुण आहेत, त्या वाईट गुणांना नष्ट करणारे जे खरे गुरु असतात, म्हणजे तेच काय? गुरुदेव महेश्वरा. म्हणूनच त्या सगळे एकत्र त्यांच्यामध्ये आल्यामुळे तिन्ही गुण त्याच्यात असल्यामुळेच त्यांना परब्रह्म असं देखील म्हटलेलं आहे. म्हणूनच काही श्लोकामध्ये म्हटलं आहे अज्ञान तिमिरांधान ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हटलं जाते. म्हणजे जे अज्ञानरूपी अंधकार आपल्याला काढून ज्ञानरूपी जे आपले चक्षु आहेत, जे डोळे आहेत त्यांनी उघडले, अशा गुरुने नमस्कार केलेला आहे. आणि गुरु आपण करताना त्यावेळेला आपण म्हणतो की व्यसने मित्र परीक्षा असं म्हटलं जाते. मित्राची परीक्षा देखील आपण घेऊनच त्याची मित्रता करावी असं म्हटलं जाते. मग गुरु करताना देखील त्याची परीक्षा आपण केली पाहिजे. तुम्हाला गुरुची परीक्षा होय, कारण का संस्कार करणारे गुरु जर असतील तरच ते योग्य मार्गावर आपण जाऊ शकतो, किंवा ते संस्कार न करता चुकीच्या मार्गावर गेले तर आपण आपल्या आयुष्यात ते बघायचे संस्काराचे शिरोळ इथे राहत नाही. म्हणून म्हटलं जाते पाणी पिये छान ते गुरु करे जाण के असं म्हटलं जाते. म्हणजे गुरुंना देखील, कारण कसं आहे बघा आज आधुनिक युगामध्ये आपण आहोत. आता काही वेळा म्हटलं होतं आपल्याकडे युट्यूब आहे, मोबाईल आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगी झालेल्या आहेत. आजकाल बरेचशा असे गोष्टी यामध्ये आपल्याला सुचवलं की आज ऑनलाईनमधून आपल्याला सगळं शिक्षण मिळत आहे, म्हणून ऑनलाईनमधून आपण परीक्षा देत आहोत. मग ऑनलाईनमध्ये असल्यामुळे आता गुरुची आवश्यकता आहे काय? आपल्याकडं पुढं मी म्हणेन की आपल्या हातात पुस्तक आहे, मग पुस्तक वाचलं तरी तुम्हाला समजेल. तुम्ही मला मराठी शिका अवघड आहे, मराठी आपण समजतं बरोबर, मराठी आपण वाचून सहज आपण परीक्षेत देऊ शकतो. परंतु नाही तर आपल्याला जे लिहिलेलं आहे त्याचं योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, योग्य समजून सांगण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. 3G 4G 5G गुरुजींचं स्थान कमी होत नाही. कारण का? कारण हे वाक्यसारखी हिंदीमध्ये आहे, थोडंसं ते मराठीमध्ये करता अवघड म्हणून सांगतो. मी काही विद्यार्थ्यांना वर्गात सांगितलेलं आहे रोको मत जाणे दो, बरोबर. नवीन विद्यार्थी असताना तुम्हाला वाक्य सांगितलं असतं श्लोक शिकवताना, रोको मत जाणे दो म्हणजे काय? रोको मत जाणे दो, अडू नका जाऊ द्या, तसं समजतं बरोबर ना, अडू नका जाऊ द्या. बघा ते वाक्य वाचलं आपण, परंतु जे सर्वनाम आहे थोडंसं बदलूया आपण. रोको मत जाणे म्हणजे काय? थांबवा, जाऊ देऊ नका. तिथे पाटील सांगत असतात त्यांना थांबवा. मग कसं आहे? रोको मत जाणे दो, रोको मत जाणे दो. बघा कुठं बोलण्यामध्ये फरक झाला, आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला कोण समजून सांगणार आहे? गुरु सांगणार आहे. कुठल्या इंटरनेटवर किंवा कुठल्या पुस्तकात हे मिळणार नाही. ते पुस्तक आणि ते इंटरनेटचं ज्ञान देखील देणारे जे आहे ते गुरुच आहे. म्हणून गुरु हे नेहमीच मान असतात. म्हणून कबीरदास म्हणतात ना, गुरु गोविंद जवळ काळे काको लाको पाय बलिहारी गुरु आपण गोविंद देव बताय. म्हणजे काय? गुरु आणि गोविंद प्रत्यक्ष झाले. गोविंद म्हणजे देव साक्षात आले आहे. मग पहिल्यांदा मी कोणाचे चरण स्पर्श करू? मग त्यावेळी छान स्वतः कबीरदास म्हणतात, मनाला समजतात बलिहारी गुरु आपण गुरु है ना, तुम्ही धन्य आहात. का हो? गोविंद देव होत आहे. मला देव कोण आहे हे समजावून सांगणारे म्हणजे कोण आहे? तुम्ही आहात. तुमच्यावर देव तुम्हाला प्रणाम. म्हणून पहिल्यांदा प्रणाम कोणाला असेल, चरण स्पर्श कोणाला असेल तर ते गुरु असं म्हटलं होते. म्हणून मला असं सांगत होतं की गुरु बनवताना कसं असतं, म्हणजे गुरुची काही गुण सांगितले. जसं विद्यार्थ्यांची 5 लक्षणे सांगितले आहेत. विद्यार्थी कसं असावे ना, बघो ध्यान नका सगळे ना, बघो ध्यान करू सांगितलं. त्याच प्रमाणे श्वानमुद्रा, काळासारखे नजर अशा प्रकारे असले पाहिजे. त्याच पद्धतीने गुरुचे पण 4 गुण आहेत. ते कोणतं सांगतो? सत्वर्तनच विद्वत्ता तथा अध्यापन कौशलम शिष्य प्रियतम येतं गुरु मुलांच्या दृष्टीने. गुरु कसा असतो? म्हणजे सद्वर्तन असलं पाहिजे. म्हणजे कारण ते संस्कारित करणारा सर्व तर सद्वर्तनी असलं पाहिजे. विद्वत्ता, त्या विषयाची विद्वत्ता त्याच्यात असलं पाहिजे. तसंच फक्त विद्वत्ता असून चालत नाही.
शिकवण्याचं कौशल्य त्यामध्ये असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं गुण म्हणजे शिष्य प्रियत्व, ते विद्यार्थ्यांना आवडत असलं पाहिजे. कारण विद्यार्थ्यांना शिक्षक आवडले त्याचा विषय देखील आवडायला सुरू होतोय. अशा प्रकारे आज जे आपल्याला संस्कारित केले अशा आई वडिलांपासून ज्यांनी गुरु ज्याला आपल्याला ज्ञान देतात त्या सर्वांना आपण स्मरण केलं पाहिजे. सर पाठीमध्ये 5वी ते 8वीची चरणस्पर्श करून त्या बालमोदना करा म्हणून सांगितलं होतं आणि काही विद्यार्थ्यांनी करून ते फोटो ग्रुपवर टाकलेले आहेत. पण म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की गुरुवंदना म्हणजे तिथं जिथं आपण सुरुवात केली संस्कार जे दिले त्या आई वडिलांना आज सकाळी उठून तुम्ही नमस्कार केलेला असणारच आहे. त्याचा पाया पडून आलेला असणार आहे. नाही पडला असेल तर संध्याकाळी जाऊन निश्चितच त्याच्या पाया पडा आणि त्यांचे उपकार सांगायची गरज नाही, आपल्या चेहऱ्यावर आपल्या मनामध्ये भाव असं तर बस आहे. असं सांगून मी आज गुरुपौर्णिमेबद्दल मला बोलायला संधी दिल्याबद्दल मुख्यालय प्रशासनाचा मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.